विदर्भाचे हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मित्रांनो मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बुलढाण्यावरून एका शेतकरी मित्रांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलेली आहे. समोर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. सध्या बुलढाण्यामध्ये आपण आज दिवसभरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळालेला आहे. अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. नागपूरच्या भागात, अमरावतीच्या भागात, तसंच वर्धा आणि इकडे यवतमाळच्या भागात, इकडे गोंदिया आणि भंडाराच्या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. अनेक भागामध्ये जबरदस्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि जर तुमच्या भागामध्येही पाऊस झाला असेल तर निश्चितपणे तुम्ही माझा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन करून निश्चितपणे त्यातला व्हिडिओ पाठवू शकता, जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये जे काही हवामान संदर्भात मी व्हिडिओज काढतोय त्यामध्ये तुमचं नाव आणि ते व्हिडिओ मध्ये मेन्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर निश्चितपणे तुम्ही यामध्ये आपलं सहभाग द्या. मित्रांनो, समोरील स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. आता सध्याच्या काळातली ही जी काही सॅटेलाईट इमेज आहे, यामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये, खास करून विदर्भाच्या भागामध्ये काही भागात पाऊस पडत आहे. अकोलाच्या भागात जबरदस्त स्वरूपाचा पाऊस सध्याच्या काळामध्ये सुरू आहे, आपल्याला इथे दिसत आहे. तुम्ही पाहू शकता जबरदस्त स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. नागपूरमध्येही पाऊस झालेला आहे. गेल्या काही तासांमध्ये नागपूरमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटलेला आहे. आज रात्री उशिरा नागपूरच्या भागामध्ये पाऊस आणखी होणार आहे. दरम्यान रात्रीचे 10-11 वाजताच्या आसपास नागपूर, वर्धा आणि इकडे भंडारा, गोंदिया या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यानंतर अकोला आणि बुलढाणा या भागातही आज रात्री उशिरा जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आपण जर इथे पाहिलं तर तुम्ही पाहू शकता बंगालच्या उपसागराकडून या भागामध्ये सध्या एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे. दरम्यान या भागामध्ये हा सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे. याचा आसपास तुम्ही पाहू शकता सध्या ढगांची वाटचाल वाढलेली आहे, कारण वारा हा चक्रकार स्थितीमध्ये असं आपल्या विदर्भाकडे येत आहे आणि हा वारा असं इथे जात आहे. तर असा सध्या तरी वारा हा आपल्याला इथून पुढे पाहायला भेटत आहे आणि यामुळेच काय होतं, विदर्भामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटत आहे. आता येणाऱ्या दिवसामध्ये दरम्यान 2 जुलैनंतर आपल्या विदर्भाच्या भागामध्ये, खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा जो काही पूर्वी विदर्भाचा भाग आहे, या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. याची दाट शक्यता आहे आणि अशी शक्यता विदर्भाचा संपूर्ण भागामध्ये पाहायला भेटत आहे. आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 1 तारखेचा अंदाजा तर तुम्हाला मी सांगितला, तर 1 तारखेला आपल्या विदर्भामध्ये भरपूर ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. यानंतर आपण पाहू शकता अकोल्याच्या भागात, नागपूरच्या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे 1 तारखेला. 2 तारखेलाही विदर्भामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे, असं आपल्याला इथे दिसत आहे. पाहू शकता कोकणच्या भागामध्ये, मुंबईच्या भागामध्ये अतिवृष्टी, मुसळधार पावसाचा अंदाज आहे 2 तारखेला. तसंच आपण जर समोर वाढलं आणि जर बघितलं 2 तारखेला सायंकाळची स्थिती काय असणार आहे, तर इथे पाहू शकता तुम्ही मुसळधार स्वरूपाचा पाऊस नागपूर, त्यानंतर अमरावती आणि त्यानंतर जर आपण त्याला लगतवरतीचा गोंदिया आणि भंडाराचा भाग जो काही बघितला, तर या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटत आहे. आपण जर तुम्हाला तालुकेसुद्धा दाखवले तर इकडे काटोलचा भाग दिसत आहे, रोहगाव, गोंदिया, चिखली आणि इकडे वारूड, अरवी या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. सध्या तरी परिस्थिती दिसत आहे आपल्याला. आपल्या एका शेतकरी मित्रांचा सुद्धा कमेंट आलेला होता, अरवीच्या भागामध्ये कधी पाऊस पडणार आहे. तर अरवीच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस 2 तारखेलाही आपल्याला दिसत आहे, अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे. 3 तारखेचा रोजीची स्थिती जर आपण समोर बघितली तर 3 तारखेच्या रोजी आपल्या विदर्भामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस कायम असणार आहे. यामध्ये नागपूरचा भाग आणि इकडे त्याला लगतवरतीच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस 3 तारखे रोजी कायम दिसत आहे आपल्याला. आपण पाहू शकता परिस्थिती मुसळधार पावसाची आहे. आणि इथे जर पुढे बघितलं आपण तर इथे तुम्ही पाहू शकता जबरदस्त स्वरूपाचा पाऊस चंद्रपूरच्या भागामध्ये असणार आहे. इकडे उमरेडच्या भागामध्ये, नागपूरचा भाग जो काही आहे, इकडे वरोरा, गडचिरोली आणि इकडे चंद्रपूरच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. भंडारामध्येही, सादा-गंजोनीच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता मुसळधार स्वरूपाची आहे, अशी शक्यता इथे पुढे दिसत आहे 3 तारखेला. जर आपण पुढे बघितलं आणि 4 तारखेचा रोजीची स्थिती तुम्हाला सांगितली, तर 4 तारखेला इकडे अमरावतीच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार. एकंदरीतच अमरावतीच्या भागामध्ये 2 तारखेच्या पुढे आणखी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. पापल, चांदूर बाजारचा भाग, मुंजरीचा भाग, तसं अरवीचा भाग, अमरावतीचा भाग
या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. पुलगावच्या भागातही पाऊस पडू शकते मुसळधार स्वरूपाचा. अमरावती आणि जर इकडे नागपूरचा भाग बघितला, हिंगणा, बेला, तसंच इकडे जर बघितला आपण बुट्टीबोरीचा भाग, आपल्याला बुट्टीबोरीमधून पण काही शेतकरी बांधवांचे कमेंट आलेले आहेत. तर बुट्टीबोरीच्या भागातही येणाऱ्या दिवसामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस कायम असणार आहे 2 तारखेनंतर. आपण जर पुढे बघितलं आणि काय असणार आहे त्यानंतर, तर त्यानंतर 4 तारखेच्या आसपास ही मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्या विदर्भामध्ये पाहायला आपल्याला भेटणार आहे. मित्रांनो, जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर उद्या 30 तारीख आहे. उद्या विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. यामध्ये नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यानंतर अकोल्यामध्येही मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार. चलपूर आणि त्याचा उत्तरचा भाग जो काही अमरावतीचा आहे त्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. तसंच नागपूरमध्ये काटोलचा आसपासचा जो काही भाग आहे, काटोल, कडमेश्वर, कोंढाडी हा जो काही भाग आहे या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. भंडाऱ्याचा भाग घेतला आपण तर पवनीचा आसपासचे जे काही भाग आहे या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या दिवसभरामध्ये पाहायला भेटू शकते. चंद्रपूरमध्येही काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. शक्यता निर्माण होत आहे उद्या मुसळधार पावसाची. 1 तारखे रोजी पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे असं आपल्याला न्यूमेरिक डेटा मॉडेल दाखवत आहे. 40-50 mm, काही भागामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडू शकते. अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे नागपूरपासून तर इकडे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. 1-2 तालुक्यांमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते. स्थानिक वातावरण अनुकूल असतं तर अतिवृष्टीचे पाऊस पण सुद्धा पाहायला आपल्याला 1 तारखेला भेटू शकते. इकडे वर्धा तसंच अमरावती या भागात आणि इकडे यवतमाळ या भागातही मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आपण जर इथे बघितलं तर अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे. समोर बघितलं आणि 2 तारखेची परिस्थिती तुम्हाला दाखवली तर 2 तारखेला आपल्या विदर्भामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता खास करून दिसत आहे. न्यूमेरिक डेटा मॉडेल आपल्याला असं परिस्थिती दाखवत आहे अतिवृष्टी होणार आहे. यामध्ये बदल घडत असतात आणि निश्चितपणे आपण तुम्हाला 24 तासा ते 48 तासाआधी अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे काही बदल घडतात निश्चितपणे आपण यावर लक्ष ठेवणार. सध्या तरी पश्चिमी विदर्भामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसत आहे. पूर्वी विदर्भातही अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसत आहे येणाऱ्या 2 तारखेला. 3 तारखेची स्थितीमध्येही पूर्वी विदर्भामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये दोन्ही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसत आहे. अशी शक्यता सध्या तरी संपूर्ण विदर्भाच्या भागामध्ये न्यूमेरिक डेटा मॉडेल आपल्याला दाखवत आहे. 4 तारखेलाही विदर्भामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पूर्वी विदर्भामध्ये असणार आहे. अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. इकडे पश्चिम विदर्भामध्येही मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे. जर आपण 5 तारखेच्या रोजीची स्थिती बघितली तर 5 तारखेला पूर्वी विदर्भामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये सर्वच भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. अनेक तालुक्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे. असं नाही की सर्वच भागामध्ये हा पाऊस नाही पडेल, अनेक तालुक्यांमध्ये हा पाऊस पडेल. तर निश्चितपणे आपण वेळोवेळी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढील 24 तासापासून आणखी पाऊस वाढेल आणि हळूहळू हा पाऊस आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या तरी न्यूमेरिक डेटा मॉडेल येणाऱ्या दिवसामध्ये अतिवृष्टी होणार आहे असं अंदाजा विदर्भाच्या भागामध्ये देत आहे. तर निश्चितपणे आपण तुम्हाला अपडेट्स देत राहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा. आणि तुमच्या भागामध्ये जर अनुकूल पाऊस पडला असेल आणि पेरणी योग्य वातावरण झालेला असेल तरच तुम्ही पेरणी करा. किंचित काही भागामध्ये आताही पाऊस नाही झालेला आहे. आपल्याला यवतमाळ आणि अमरावतीमधून काही शेतकरी मित्रांचे कमेंट्स आलेले आहेत की त्या भागामध्ये सध्या आताही पाऊस नाही पडलेला आहे जितका पेरणी योग्य असतो. तर त्या भागामध्ये काही शेतकऱ्यांनी आता सध्या तरी 1-2 दिवसाची आणखी वाट बघा, कारण अनेक भागामध्ये आता पाऊस पडणार आहे. संपूर्ण विदर्भाचा बहुतांश भागामध्ये पाऊस पडणार आहे. जेमतेम 80 ते 90% क्षेत्रामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. फेअरली स्प्रेडेड रेनफॉल होणार आहे. अनेक भागामध्ये हा पाऊस पडणार आहे. तर निश्चितपणे आपण अपडेट्स जे काही देतो या चॅनलवर या अपडेट्सला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.